विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंवरती जोरदार टीका केली आहे। दुसऱ्याचं मूल कडेवर घेणार नाही असं म्हणाले होते, आता खांद्यावर घेऊन नाचताय असा टोला वडेट्टीवारांनी राज यांच्यावर महायुतीच्या सभांवरून लगावलेला आहे। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज ठाकरे यांची मुंबईतल्या दादरमध्ये सभा होतीये, त्यावरून वडेट्टीवारांनी राज ठाकरेंचा समाचार घेतलाय। त्याचबरोबर ते एकतर कर्ज फेडण्यासाठी किंवा फाईल क्लिअर करण्यासाठी गेले असतील असा आरोपही वडेट्टीवारांनी राज ठाकरे यांच्यावर केलाय। त्यांच्याशी याबाबत सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी सीमा आडे यांनी। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माझ्यासोबत आहेत। सर, उद्याचा दिवस खरं तर दोन्ही पक्षासाठी म्हणजे दोन्ही अलायन्ससाठी खूप महत्त्वाचा आहे। मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच मंचावरती येणार आहे, तर मुंबईमध्ये याचा काही परिणाम तुम्हाला बघायला मिळतो? नाही, मी फार काही यामुळे परिणाम होईल असं वाटत नाही। ज्याने दुसऱ्याचं मूल मी कडेवर घेणार नाही असं सांगणार आहे, दुसऱ्याचं मूल खांद्यावर आणि डोक्यावर घेऊन नसतील तर महाराष्ट्राची जनतेला आंधळेपणानं बघू नका, ते डोळस आहेत, त्यांना कळतं। आमच्याकडे एक म्हण आहे विदर्भात की आमच्याकडे कुठला इव्हेंट असेल तर आम्ही सेलिब्रिटी बोलवतो आणि सेलिब्रिटीकडून करमणूक करून घेतो। एवढ्यापुरतीच आता मला वाटतं की राज ठाकरेंचा काम राहिलेलं आहे। आता आम्ही बोलवलं की विमानाचं तिकीट देतो, काही बिदागी देतो, भाजपा देते की नाही हे मला माहीत नाही। कोणी काही फुकटात जात नाही, काहीतरी मागचं कर्ज बिर्ज असेल ते फेडायसाठी गेले असतील किंवा काही फाईल्स वगैरे असतील जुन्या त्या क्लिअर करायसाठी गेले असतील, त्या सरकारी असू शकतात किंवा दिल्लीच्याही असू शकतात। कॅमेरा पर्सन निलेशसह मी सीमा आडे, झी 24 तास, मुंबई।